नमस्कार. रेड्डी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. चाहा है तुमको भाग 2. सृष्टी रुबी हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली आहे. उद्या आपण तिला भेटू. सकाळी ते दोघेही रुबी हॉस्पिटलला निघाले. अभिषेकला कधी एकदा सृष्टीला पाहतोय असे झाले होते. कैवल्याने विचारले, अभि आता का भेटायचे आहे तुला सृष्टीला, आणि असं अजून एकटा किती दिवस राहणार आहेस? ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. कैवल्य, नाही माहीत मला, पण खूप आठवण येत होती सृष्टीची. अगदी मनातून आतून काहीतरी वाटत होतं. तिला भेटायची ओढ लागली आहे का ते माहीत नाही, अभि म्हणाला. कैवल्य म्हणाला, कारण तू अजूनही तिला विसरला नाहीस. तिचाच विचार सतत करतो आहेस. अभि, जा विसरून सगळं, नव्याने आयुष्याला सुरुवात कर. कैवल्य, आय कांट. मी जीवापाड प्रेम केलं आहे रे, कसं विसरू तिला? आज ती पहिल्या इतकं तिच्यावर प्रेम करतोय मी. अभि बोलला. ते रुबीला पोहोचले. दोघेही डॉक्टर असल्यामुळे त्यांना कोणीही अडवले नाही. रिसेप्शनला त्यांनी सृष्टीची चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर आता जरा बिझी आहेत. कालच इथे कोरोना पेशंटसाठी एक वॉर्ड तयार केला आहे. मॅडम त्या पेशंटना चेक करत आहेत. थोडा वेळ थांबावे लागेल. ओके म्हणत अभिषेक आणि कैवल्य तिथे बसून राहिले. अभिला आठवले त्याची आणि सृष्टीची शेवटची भेट. तेव्हा ते दोघं सुट्टी असल्यामुळे सिंहगडला गेले होते. सृष्टी अभिला घट्ट पकडून बाईकवर मागे बसली होती. मस्त थंडगार हवा होती. खूप रोमॅन्टिक वाटत होतं तिला अभिसोबत. ती त्याचा कान ओढ, कुठे केसांना हात लाव अशी मस्ती करत चाललेले होते. ते हा प्रवास संपूच नये असे अभिला वाटत होते. सृष्टी नेहमी अभिसोबत असताना चेहऱ्याला स्कार्फ बांधत असे, पण आज इकडे सिंहगड आउटसाईडला कोण मला बघणार आहे असे समजून नेमका आज तिने स्कार्फ बांधलाच नव्हता. आणि नेमके तिच्या एका नातेवाईकाने तिला अभिसोबत बाईकवर पाहिले आणि तिच्या घरी सांगितले. संध्याकाळी सृष्टी घरी गेली तेव्हा तिचे वडील खूप रागात होते. त्यांनी तिला विचारले, सृष्टी, कोणासोबत सिंहगडला गेली होतीस? ती म्हणाली, आम्ही मैत्रिणी मिळून गेलो होतो, सांगितले होते मी. ती खोटे बोलत आहे हे पाहून तिचे वडील अजूनच चिडले. म्हणाले, एका मुलासोबत बाईकवर गेली होतीस, खरे आहे का? आता सृष्टीला खरे सांगणे भाग होते. तिने अभिबद्दल सांगितले तसे तिचे वडील म्हणाले, सृष्टी, खूप कष्टाने आम्ही तुला MBBS चे शिक्षण देत आहोत. हे तू विसरलीस का? तुझे स्वप्न सर्जन बनायचे आहे. असे प्रेमाचे चाळे करत बसलीस तर काहीही हाती लागणार नाही. पण बाबा, अभिषेक चांगला मुलगा आहे, सृष्टी बोलली. हे बघ सृष्टी, तुला तर एक तर शिक्षण घेता येईल किंवा त्या मुलासोबत राहता येईल. काय निर्णय घ्यायचा तो तू ठरव. आमच्यापेक्षा तो मुलगा जवळचा असेल तर तू जाऊ शकतेस. सृष्टी फक्त रडत होती. तिला माहीत होते घरची परिस्थिती नसतानाही तिला हे उच्च शिक्षण मिळत होतं. त्या आईवडिलांचे कष्टही ती कशी विसरू शकेल? मग तिने अभिपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या स्वप्नांसाठी, आईबाबांसाठी तिने अभिशी असलेले नाते कायमचे तोडले. अभिनेही खूप समजावले तिला. म्हणाला की मी तुझ्या आईबाबांना भेटतो, त्यांना समजावतो, पण अशी साथ सोडून जाऊ नकोस. पण सृष्टी म्हणाली होती, हे शक्य नाही अभि, प्लीज मला विसरून जा. पण अभि आजही तिच्या प्रेमात होता. तिला विसरणं त्याला शक्य नव्हतं. पुढे दोघंही सर्जन झाले. अभिने स्वतःला कामात इतकं गुंतवून घेतलं की इतर जगाशी त्याचा जणू काही संबंधच नाही. कामानिमित्त किंवा कैवल्याला भेटायला तो पुण्याला यायचा, पण सृष्टीला कधीही भेटायचा प्रयत्न केला नाही, कारण तिने तसे वचन त्याच्याकडून घेतले होते. पण आता त्याला तिला भेटावेसे वाटत होते. कदाचित नियतीच्या मनातच हे होते, म्हणून तिच्या ओढीने ते अभि पुण्यात आला होता. जेव्हा आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करत असतो तेव्हा काहीतरी त्या व्यक्तीसोबत घडणार असे काहीसे संकेत नियती आपल्याला देत असते. आपली भेट सुद्धा नियती घडवून आणते. अर्ध्या तासानंतर वॉर्डबॉयने अभिषेकला मॅडम त्यांच्या केबिनमध्ये आहेत म्हणून भेटू शकता असा निरोप दिला. सृष्टीला तिला भेटायला कोणी आले आहे इतकं समजलं होतं. कैवल्य म्हणाला, अभि, तू जा आणि भेट सृष्टीला, मी इथेच थांबतो. ओके म्हणत अभिषेक तिच्या केबिनकडे गेला. केबिनच्या बाहेर तिच्या नावाची पाटी होती, डॉक्टर सृष्टी देशमुख, MD. अभिषेक तिच्या केबिनचा दरवाजा उघडून आत गेला. त्याला पाहून सृष्टी आश्चर्यचकित झाली. म्हणाली, अभि, तू इथे? हो सृष्टी, कशी आहेस तू? मी ठीक आहे, बस ना, ती म्हणाली. अभि तिच्या समोर बसला. सृष्टी म्हणाली,
आज इकडे कसा काय? काही काम होते का? अभि म्हणाला, काम नाही, पण तुझी खूप आठवण येत होती म्हणून आलो खास तुला भेटायला. सृष्टी म्हणाली, अभि आता आठवण येऊन काय उपयोग? माझा मार्ग वेगळा, तुझा वेगळा, अजून तू तिथेच थांबला आहेस का? अभि म्हणाला, हो सृष्टी, मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतोय. तू लग्न केलेस का? सृष्टी म्हणाली, नाही रे, घरची परिस्थिती तर तुला माहीतच आहे ना. अजून भावाचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, त्याला सेटल करायचं आहे. त्यात माझा विचार मी सुद्धा नाही करू शकत. अभिषेक म्हणाला, सृष्टी एकदा भेटशील का मला बाहेर? मी कोल्हापूरला जाण्याआधी. सृष्टी म्हणाली, अभि आता भेटायला काय अर्थ आहे? काहीच उरलं नाही रे आपल्यात. म्हणजे तू मला विसरून गेली आहेस? सृष्टीने त्याला विचारले. तसंच काहीसं समज आता. खूप पुढे निघून आले आहे मी. प्लीज अभि, तू पुन्हा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. आयुष्यात पुढे जा, मागे काहीही उरलेले नाही, सृष्टी म्हणाली. अभि म्हणाला, ठीक आहे सृष्टी, मी पुन्हा तुला कधीही भेटणार नाही. ही आपली शेवटची भेट समज. बाय अँड टेक केअर म्हणत अभिने केबिनच्या बाहेर पडला. सृष्टीचे डोळे भरून आले होते. मनावर दगड ठेवून ती अभिला बोलली, कारण यातून काहीच आता साध्य होणार नव्हते. अभिषेक पुण्याहून निघाला. 4 दिवसांनी कैवल्याचा फोन आला. म्हणाला, अभिषेक, अरे सृष्टीला कुठल्या तरी खेड्यात पाठवले आहे, कारण तिथे डॉक्टर्स कमी पडले आहेत आणि कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. पण मला ही भीती वाटते की त्या खेड्यात किती सेफ असेल, तिथली व्यवस्था कशी असेल. हा ना कैवल, काय करू शकतो आपण या परिस्थितीत? सगळीकडे हेच रुग्ण वाढत चालले आहेत. होप्स फॉर बेस्ट. सृष्टी घेईल स्वतःची काळजी, असे म्हणत अभिने फोन ठेवला. असाच एक आठवडा गेला. सगळीकडे कोरोनाची न्यूज, पूर्ण संचारबंदी होती. लोक घरात बसून होते, सगळं शांत. अभिषेक मात्र हॉस्पिटलला येत असे, कारण अत्यावश्यक सेवेमध्ये त्याचं काम ओढत होतं. खूप काळजी घ्यावी लागत होती. आज अभि खूप दमला होता. खूप पेशंट हॉस्पिटलमध्ये आले होते. गर्दी होती नुसती, त्यामुळे कामं खूप होती. रात्री तो जेवून झोपला आणि मध्येच त्याला जाग आली. अभि बघ, मी आली आहे तुला भेटायला, असा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. अभि झोपेतून जागा झाला. पुन्हा त्याला आवाज आला, अभि, मी सृष्टी. अरे तुला भेटायचं होतं ना, बघ मी आली आहे. अभि डोळे चोळत पाहू लागला. त्याला विश्वास बसेना. त्याच्यासमोर सृष्टी बसली होती. अभि म्हणाला, सृष्टी, तू इथे कशी? कधी आलीस तू? ती म्हणाले, अरे आत्ताच आले, तुला भेटून जावे म्हणून. अभिने तिचा हात आपल्या हातात घेतला. म्हणाला, सृष्टी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आपण लग्न करू. तुझ्या आई वडिलांना मी भेटतो. आता ते नाही म्हणणार नाहीत. माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. हो अभि, पण आता खूप उशीर झालाय रे. आता नाही आपण एकत्र येऊ शकत. मी चालले अभि, आज काळजी घे स्वतःची, असे म्हणत सृष्टी अचानक दूर जात नाहीशी झाली. सृष्टी, असे मोठ्याने अभि ओरडला. त्याने पटकन लाईट्स लावले, पण तिथे कोणीच नव्हते. त्याला ते स्वप्न पडले होते. पाणी पिऊन अभिषेक झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण सृष्टीची खूप आठवण येत होती. त्याला ते स्वप्न सारखं आठवत होते. सकाळी तो नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला गेला. थोड्याच वेळात त्याला कैवल्याचा कॉल आला. हॅलो अभि, ऐक ना, एक बॅड न्यूज आहे. काय झाले कैवल्य, सांग पटकन, अभि म्हणाला. अभि, सृष्टी आपल्याला कायमची सोडून गेली आहे. शी वॉज नो मोर. कैवल्य बोला. व्हॉट? कैवल्य, डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतोयस? हो अभि, हे खरे आहे. ती ज्या खेड्यात गेली होती तिथे तिला कोरोनाची लागण झाली, पण यात ती वाचू शकली नाही. कैवल्य म्हणाला. अभिने कॉल ठेवला. आणि सृष्टी, असे कसे झाले? म्हणूनच तू काल माझ्या स्वप्नात मला भेटून गेलीस, असे म्हणत अभि रडत होता. तितक्यात डॉक्टर मिताली केबिनमध्ये आली. तिने पाहिलं अभि रडत आहे. ती म्हणाली, सर काय झाले? तुम्ही काय रडत आहात? तसा अभि म्हणाला, मिताली, माझी सृष्टी मला कायमची सोडून गेली ग. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. सर काय झाले नीट सांगा मला. तसे अभिषेकने मितालीला त्या थोडक्यात सृष्टीबद्दल सांगितले आणि पुन्हा रडू लागला. तसे मितालीने अभिला धीर दिला. ती मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत राहिली. अभि म्हणाला, सृष्टी माझी कधीच नव्हती का ग? का देवाने असे तिला न्यावे? तिची चूक काय होती? ती तर त्या कोरोनाच्या रुग्णांना बरे करण्यासाठी गेली होती.
मग देवाने तिच्यावरच असा घाला का घातला असेल असे म्हणत अभि रडतच होता. मितालीला हे पाहून खूप वाईट वाटत होते. तिच्या डोळ्यातही अश्रू आले. ती म्हणाली, सर, चांगली माणसेच देवालाही आवडतात. त्याच्या पुढे आपण हतबल आहोत आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळत नाही. प्लीज सांभाळा स्वतःला. पण अभिचे अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. मितालीला आज समजले होते की का अभिषेक स्वतःच्या कोशातच राहत होता. आज ती फक्त त्याच्या दुःखावर फुंकर घालू शकत होती. सृष्टीच्या जाण्याने दुःख फक्त आणि फक्त अभिषेकला जाणवत होतं. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.